हत्येच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो, पण उत्तर प्रदेशात एका मुलाने आपल्या आई आणि पत्नीसोबत हत्येनंतर जे कृत्य केलंय ते ऐकून तुम्हालाही किळस वाटेल. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया थोडक्यात. ही भयानक घटना घडली उत्तर प्रदेशच्या पारसा गावात. इथे राहणाऱ्या 30 वर्षांच्या सिकंदर गुप्ता नावाच्या व्यक्तीने क्रूरतेची सीमा ओलांडली आहे. त्याने आधी आपल्या 60 वर्षांच्या आईला आणि 28 वर्षांच्या पत्नीला काठ्यांनी बेदम मारलं आणि त्यानंतर सिमेंटच्या विटांनी त्यांची डोकी ठेचून हत्या केली. पण तो एवढ्यावरच थांबला नाही. हत्या केल्यानंतर त्यांनी त्यांच्या मृतदेहांची विटंबना केली आणि तिथे जमलेल्या गावकऱ्यांच्या डोळ्यांदेखत त्यांनी डोक्याचं मांस खाल्लं. हे किळसवाणक दृश्य पाहून संपूर्ण गावकरीही हादरले. सिकंदर मुंबईत काम करायचा आणि काही दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. त्याला दारू आणि गांजाचं व्यसन होतं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा सिकंदरने त्यांच्याकडे मांसाचे तुकडे फेकून दहशत माजवण्याचाही प्रयत्न केला. व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस काहीही करू शकतो हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.